काय रे दाद्या, काय झालं? काय टेन्शन मध्ये आहे एवढ्या? काय सांगू तुला, वयाची 32 आली तर अजून काय पोरी आहे पण बघायला गेलो ना आतापर्यंत लग्न व्हाय नाही, काय व्हाय नाही. काम बी काय मिळा नाही, काय करावं काय काय समजना झालंय बाबा. काय तुला सांगू उद्योग माझ्या मागचा. घरचे शिवाय द्यायला लागले ते, खायला पण भेटत नाही. काय करू, टेन्शन मध्ये यायला लागलेलं आहे. व्हायला का आपलं कधी लग्न व्हायचं दाद्या? मागच्या पोरींचं लग्न झालं, आपल्या वर्गातल्या पोरींचं लग्न झालं. आता मोठी मोठी पोरं झाली, 4थीला 5वीला जायला लागले. आपण काय करायचं, काय टेन्शन यायला लागलं का? मला बी यायला लागलं. माझं बी आता 30 वर्ष वय झाले. काय करू काय समजना झालंय. घरचे वैतागले त्याच्या माझ्यावर. व्हायला का माझ्यासारखंच झालंय तुझं पण. लगा आपण लहानपणापासूनच मित्र आहे. एवढ्या दिवस आपण काय केलं आणि काय नाही काय समजत नाही बाबा. लग्न होण्यात ते सगळ्यांचं मिळणार, कोणाला पोरगी भेट नाही, कोणाला काय नाही. सरकारी नोकरीवाले मागायला लागले ते समजे रे. त्यामुळे आपलं लग्न राखायलंय. आता आपण राहतोय का ना असंच वाटतंय मला तर. लका तुझ्या मामाची पोरगी आहे की, तिला आणखी पळवून लग्न करून. कशाचं काय बाबा, ते तर मला भाव पण देत नाही. मेसेज केला तर बघत पण नाही. आणि कसे पळवून आणायचे, कसे प्रेमात पाडायचे सांग मला. बरं जाऊ दे. लका वडापाव तर सांग की. अरे कसला वडापाव आणि काय, इथं चप्पल घालायला पैसे नाही, चड्डी घालायला पैसे नाही. तुला कुठलं वडापाव सांगू बाबा. जा घरी आपला तो. काम ना धंदा काय लागा, माझ्यापेक्षा फुकटाय केला का तू? जाऊ दे तर, जा घरी. तुला का भेटलं तर लगेच तुला सारखं खायला प्यायला बी घातलं पाहिजे का मी? फुकाटला का कधी तर हात वर कर की. बरं चल जाऊ दे, घरी जायचं मला. चल जा तू बी.